दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुणाल कचरे आणि किरण कचरे. कचरे ब्रदर पाहू शकाल. दोन बॅटर कुणाल आणि किरण ही जोडी पाहायला मिळते. कचरे ब्रदर्स. एक मोठी लढत भिवंडी विपक्ष वाडा. एक आपला ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये भिवंडी तालुक्यातील संघ पाहायला मिळते. पडका विभागातील संघ पाहायला मिळतोय. कृष्णा 11 वारलीपाडा. दुसरा बदला पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक नामवंत संघ युवराज डुकले अँड कंपनी पाहायला मिळते आहे. मोठा सामनाच्या दिवसातील सामने होते सुरुवात. जेबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट तिळसे. सपाट गोलंदाजी मार्कवरती आलाय युवराज डुकले. एक वाडा तालुक्यातील एक नामांकित खेळाडूची गणनामध्ये मोठं नाव युवराज डुकले. गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर युवराजच्या मार्फत पाहायला मिळतोय. चांगला बॉल योग्य लाईन लेन पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना. मोठा सामना. पुढील बॉल युवराज. ओहो चांगला फटका. इनसाइड आउट. चांगला फटका पाहायला मिळतोय. खेचून मारला. फेकून दिलाय. बॉल सीमा पार. 4 चौकार. गोलंदाज युवराज. बॅटिंगला कुणाल कचरे. अडवा बाटने. वा लाजबाब स्ट्रोक. एक जुडकला ऑन साइडला. बॉल निघून चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल सीमा रेषा पार. 4 बॅक टू बॅक देत धनादन. दुसरा धमाका चौकार. दोन चौकार आले. धावसंख्या 8. तीन बॉल झालेत. 8 धावा धाव फलकावते. पुढील बॉल युवराज. लॉफ करायचं होता. मिस टायमिंग. फटका फसलाय. आता मात्र निलेश त्या बॉलवरती जातो. एक सोपा झेल सॉफ्ट हँडने निलेशच्या मार्फत झेल कॅरी होतोय. लागलेला कृष्णा 11 वारलीपाडा संघाला 8 वरती पहिला धक्का. फलंदाज बाद. महेश खरपडे पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क मध्ये. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला मात्र बाय भेटलेले पाहायला मिळते. या पुढे होणारा सामना अष्टविनायक स्पोर्ट चिंचोडी वसई त्याच्या गेस सागर 11 धामोते नेरळ. मोठा सामना आणखीन एक पाहायला मिळेल. लाऊड अपील केली जाते. लाऊड अपील. इम्पॅक्ट बाहेर पाहायला मिळतोय. मिसिंग लेग. बॉल अडवण्याचं काम केलं. गोवा स्किड झालेत परंतु बॉल अडवतायत. एक बायच्या स्वरूपात 3 धावा धाव फलकावरती. या 3च्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतील. बॅटची आहे. यस पंच दर्शवतात. लेट पण थेट बॅटची आहे.
एक गडे बाद 11 शेवटचा बॉल युवराज डुकले गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढील बॉल युवराज डुकले. किरण कचरे बॅटिंगला. मोठं फिरवली चांगला बॉल. षटक पहिलं समाप्त झालंय. या ओव्हरमध्ये 2 चौकार जाऊन सुद्धा युवराज डुकलेनं मात्र कमबॅक कार पाहायला मिळत आहे. षटक पहिला समाप्त. एक गडी बाद 11 धावसंख्या कृष्णा 11 वारलीपाडा टीम. यस निलेश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. निलेश गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज निलेश बॅटिंगला. महेश करपडे मिस टायमिंग फटका फसलाय. हा झेल होईल का कॅरी? झेल पकडला जातोय. चांगली फिल्डिंग सुमितच्या मार्फत झेल झाला कॅरी. फलंदाज महेश खरपडेला जावले पैलू मध्ये लागलेला 11 दुसरा धक्का इरादा पक्का निलेशचा. षटकातील दुसरा बॉल. गोलंदाज निलेश बॅटिंगला. आता मात्र स्वतः संघ मालक येतात कपिल काचरे. गोलंदाज निलेश बॅटिंगला. कपिल पुढे अपील केली जाते. हाऊ वॉज दॅट? शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतो. लावडेबल केली होती. इट इज अ नॉट आउट. गोलंदाज निलेश. या बॉलवरती नक्की पाहू शकता पेस गतीमध्ये परिवर्तन निलेश शेळकेचा मार्फत पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी निलेशच्या मार्फत. पहिला बॉल होता विकेट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले निलेश शेळकेच्या मार्फत. जीबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट तिळसे संघाकडनं. टॅप केले बॉलला. टॅप केले बॉलला. फिल्डर आहेत मोहन. त्या बॉलवरती जातात पॉइंट मध्ये. या बॉलवरती स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय. धावसंख्या 2 गडी बाद 12. त्यामध्ये बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता. फ्लिक केले बॉलला. डीप मध्ये फिल्डर आले. एक तर कंप्लीट केली गेली. सौरभ काळे पाहायला मिळतोय. थोडीशी फंबलिंग. 2 धावा धाव फलकामध्ये जॉईन होतील. धाव सगळ्या 2 गडी बाद 14. लाऊड अपील केली गेली. इम्पॅक्ट थोडासा बाहेर. मिसिंग लेग.
तसं 12 बॉलचा खेळ झालाय. 2 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 14. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती सौरभ काळे पाहायला मिळतोय. रिपोर्टिंग करायचंय आपण टॉस साठी. अष्टविनायक एक्सपोर्ट चिंचोडी वसई जागेस फाईट देईल सागर 11 धामोते नेरळ. गोलंदाज सौरभ काले, बॅटिंगला कपिल काजरे. पुढे टाकलेला बॉल वैभव डुकले. बॉल हातातून स्किड झाला होता परंतु स्वतःला सावरला चेंडूवाल्या डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यस गोलंदाज सज्ज सौरभ काळे, बॅटिंगला कपिल कचरे. धावा येत नाहीत, धावा करावा लागतील कारण समोर सुद्धा नक्की एक मातबर संघ आहे तिळसे टीम. स्टेट डाऊन द रोड सरळ बॅट मात्र फटका सजवलाय. या बॉलवरती आलाय ॲज अ स्ट्रेट ॲज अ ॲरो. क्रिकेटचा सर्वात सेफ शॉट स्टेट हिट आलाय चौकार. या बॉलवरती हो गई गलती, कर दो माफ, गेंद निकल गई. चुकीला माफी नाही आहे. छक्का नाही तर सत्ता आलाय सौरभ काले. धावसंख्या 2 गडी बाद 25. नो बॉल बीमर बॉल वेस्टेड हाईट. अरे पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये मंचावरती प्रति घरड हे जॉईन झालेला आहेत. येणार बॉल फ्री असेल कपिल काचरेवरती. की एक चान्स बनली. या बॉलवरती विकेट येईल का? 2 गडी बाद 25. फुल टॉस बॉल. वाह, या बॉल वरती पाहू शकाल आलाय प्रेक्षक झोतामध्ये आजच्या दिवसातील सर्वात लांब आलाय कपिल कात्रेचा वार. भिवंडीचा ब्रँड, वारलीपाडा ब्रँड, कृष्णा इले वारलीपाडा ब्रँड षटकार. या ओव्हर मध्ये भरपूर महागडी गोलंदाजी सौरभ कालेची पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावधी 2 गडी बाद 31. दोन गडी बाद 31. या बॉलवरती एज अनकॉट. या बॉलवरती मात्र कमबॅक पाहायला मिळते सौरभ कालेच्या मार्फत. आणि महेश खरपडे आपण जो ऐवा झेल पकडला होता त्यासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं लगेच महेश. झेल साठी 300 रुपये. त्या झेल पकडला होता आमचा खरपडे ना, आमचे परम मित्र. थँक्यू सो मच महेशजी खरपडे. तानशूर व्यक्तिमत्व आहेत. बॉलवरती बिगिट करायचं होतं. झेल पकडला जातोय निलेशच्या मार्फत. आणखी एक धक्का लागलाय. दुर्गेश बॅक टू पवेलियन. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते 4 गडी बाद 31.
यस, शेवटचा बॉल. तब्बल 17 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये सौरभ कालेनं. शेवटचा बॉल बॅटिंगला प्रवीण. याही बॉलमध्ये लॉफ करायचं होतं. लोवर फुल टॉस बॉल होता. हाईट बिमरसाठी नक्कीच तिसऱ्या पंचाची मागणी केली गेली आहे. रमेश कातवारे कुठे असेल तर जॉईन व्हा लगेच. रमेश कातवारे सर लवकर या. चेक केला जातोय. खाली डीप होतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. या बॉलवर धावा किती घेतल्या? एकच सिंगल. लेग बायच्या सोबत एक सिंगल कंप्लीट. धावसका 32. 3 ओव्हरचा समाप्ती 4 गडी बाद. 32 धावा धाव फलकावरती. वैभव डुकले पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल. गोलंदाज वैभव अक्रॉस द लाईन फटका चांगला. गॅप मध्ये बॉल आहेत. 2 फिल्डरला मात्र मधोमध बीट करून बॉल निघून चाललाय. बॉल सीमा पार. 4 चौकार. धावसका धाव फलकामध्ये आल्या. धावसका त्या 36 धाव संख्या. 4 गडी बाद 36. पुढील बॉल वैभव डुकले. जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट तिळसे टीम कडनं स्टेट डाऊन थोडा सरळ बॅट मात्र फटका सजवला गेलाय. 2 फिल्डरला भेदून मात्र बॉल निघून चाललाय. काय गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहू शकाल. जे गॅप आणि टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतात. धावसका 40. दोन ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या कमी. परंतु मागील 2 ओव्हरमध्ये भरपूर सारा धावा होत आहेत. याही बॉलवरती पावसाला आलाय. चौकार. धावसका 4 गडी बाद 40. बॅटिंगला प्रवीण. प्रवीणच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. पुढील बॉल वैभव डुकले. शॉर्ट आर्म पोल उडवलाय. सक्सेसफुल राहिला गेलाय. आणखीन एक आलाय. कृष्णा 11 वारलीपाडा ब्रँड. बॅटर प्रवीणच्या बॅटमधनं 1 मोर मॅक्झिमम षटकार. यस, गोलंदाज वैभव तयार प्रवीणसाठी. याही बॉलमध्ये क्रॉस बॅटने फटका. आणखीन एक गॅप मध्ये बॉल. वाह, अब रन बन नहीं रहे बेह रहे. आणखीन एक आलाय चौकार. भरपूर महागडी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. वैभव डुकले यांच्यावरती हल्ले चढल. धावसंख्या 50. 50 ऑन द बोर्ड.
धावफल किती 50. पहिल्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतर 3, त्यानंतर 18 धावा. बॉलवरती एक सिंगल येते आहे. बायच्या सुरुवात एक धाव कंप्लीट. धावसंख्या 51 जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये निलेश शेलकेनं हाताळला 3, त्यानंतर सौरभ कालनं 18 धावा आणि या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या. धावसंख्या 51 आणि 52 धावांची गरज. 24 बॉल बनवायच्यात 52 धावा. अष्टमी चिंचोटी कामन. चला वैभव धुम आपल्याला कॅप्टनला पाठवून द्या लगेच टॉस साठी. आणि त्याच्या गेस सागर इलन थांबवते निरळ. चला आपण टॉस साठी लवकर पाठवून द्यायचं आहे. टॉस केला जाईल. रमेश कातवारे सर आपण टॉस करून घ्या. चला फिल्डिंग लावून या लगेच कपिल काचरे आपण. आणि सलवेल बॅटर देखील जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे संघ आपले सलामीर बॅटर पाठवून द्या. आणि कॅप्टन चला सागर इलेव्हन धामोदर टीमचे कॅप्टन. रमेश कातवर यांची वेगळीच अदा आहे आणि त्याच्यावरती आम्ही फिदा आहोत. सागर इलन थांबवते वन द टॉस. फिल्डिंग बॅटिंग साठी पुन्हा एकदा अष्टवणे चिंचोडी कामन अर्थात वैभव धूम अँड कंपनीला इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. दोन्ही सगळ्यांसाठी भरपूर सारा शुभेच्छा असेल. जवा मॅच कडे 24 मध्ये बनवा टार्गेट आहे 52. त्याचा पाठलाग करताना 2 उतरलेले खेळाडू पाहायला आहे. युवराज डुकले आणि त्याच्यासोबत वैभव डुकले. भरपूर मोठी क्षमता आहे युवराज डुकले यांच्याकडे. यस बॅटिंगला वैभव डुकले. नॉसला युवराज डुकले. जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे टार्गेट सेट केलाय कृष्णा 11 वारलीपाडा टीमनं. तब्बल 52चा टार्गेट. गोलंदाजी मार्क मध्ये कपिल काचरे आलाय. गोलंदाज कपिल काचरे बॅटिंगला. वैभव पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलमध्ये प्रचंड वेग होता 30 तर्रार कपिल काचरेच्या मार्फत. यस गोलंदाज कपिल बॅटिंगला. वैभव
या बॉलवरती रन्स मिळतील. या बॉलवरती रन्स येताना पाहायला एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एक धाव कंप्लीट. आता मात्र डावखुराचा बॅटर युवराज डुकले बॅटिंग मार्क वरती. अल्पावधीत मात्र पावसाला उंच भरारी घेणारा खेळाडू युवराज डुकले ऑन स्क्रीन वरती ऑन बॅटिंग मार्क. याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. यस कपिल तयार बॅटिंगला. युवराज इनसाइड आउट चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. 4 चौकार युवराजच्या बॅटमध्ये. पहिला धमाका जीबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे टीम कडून आलेला पहिला चौकार. ओहो लॉफ्ट केलाय युवराज डुकलेच्या बॅट मधनं. बॉल गोईंग अँड गोईंग अँड गॉन. आलेला पाऊशाल पहिला मॅक्झिमम जीबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे टीम कडनं युवराज डुकलेच्या बॅट मधनं मल्टी षटकार. औसका धाव फलकावधी 11 धावा. यलगार केला युवराज डुकलेनं. पुनरागमन करू शकेल का कपिल काचरे. या बॉलवरती मिस टायमिंग फटका फसलाय. युवराज डुकलेचा झेल नाही तर मॅच पकडली गेली आहे. कपिल काचरे एक तेरी तर दुसरी मेरी. या बॉलवरती बिगिड करायचं होतं. फटका फसलेला पाहायला मिळतोय. लागलेला 11 वरती पहिला धक्का. युवराज डुकले बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर बॅटिंग मार्क मध्ये निलेश शेळके. ओव्हर पिचचा बॉल टो क्रशिंग यॉर्कर. एक सिंगल घेतली. एका सिंगलच्या मार्फत धाव सकत धाव फलकावधी पाहायला मिळते. 12 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. आता 18 बॉल बनवायचे 40 धावा. 3 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सागर येतोय.
दुसऱ्या षटकार झाली सुद्धा सागर येतोय तर बॅटिंगला निलेश शेळके. 18 बॉल 40. लॉफ करायचं होतं, मिस टायमिंग. फटका फसलेला पाहायला मिळतोय. डी दूरवरती पाहायला मिळतं, फिल्डर येत आहेत. कपिल त्या बॉलवरती आले होते परंतु 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट होतील. धावसंख्या पाहायला मिळते ती 14 धाव संख्या. पुढील बॉल सागर ऑफ करायचा होता. मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. एक धाव येते लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतं 15 आकड्यावरती. 16 बॉल 37 धावांची गरज. बॅटिंगला वैभव डुकले पाहायला मिळतोय. युवराज डुकले मात्र बाद झाले. गुड स्टार्ट करून दिला होता युवराज डुकले या बॅटरनं. त्यानंतर मात्र इथे डबल सिंगलला मात्र धाव फलक सजवला जातोय. धावसंख्या जीवी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स थ्रिलच्या टीमची 15. येस गोलंदाज सज्ज सागर बॅटिंगला. वैभव डुकले फुल टॉस बॉल उडवलाय बॉलला. दाखवलाय आसमान. ऐवा झेलची देखील चान्स होती, गमावली आहे. 300 गमावली आहेत. हा षटकार आलाय पहिला तडाखा वैभव डुकलेचा आलाय. धावसंख्या 1 गडी बाद 21. आता 15 मध्ये पण पाहिजे 31 धावा. पुढील बॉल सागर बॅटिंगला वैभव डुकले. फुल टॉस बॉल वैभव डुकले. बॅक टू बॅक देवदनातन दुसरा धमाका दाखवलाय. ब्रँड आलाय तिलसेचा, जीवी स्पोर्टचा ब्रँड. षटकार यस बॅक टू बॅक 2 षटकार. डाऊन दुरावर फटका पाहायला मिळतो. महेश करपडे त्या बॉलमध्ये येत आहेत. 1 धाव कंप्लीट. लाजवाब बॅटिंग वैभव डुकले. चपाट मध्ये 2 षटकार आलेत. धावसंख्या 28. 13 मध्ये बनवायच्या 24 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बॅटिंगला निलेश शेळके. तेरा मध्ये बनवायच्या 24. 1 गडी बाद 28. पुढील बॉल स्टेप डाऊन दुरावर सरळ बॅटमध्ये फटका सजवलाय. एकतर घेतली गेली चुकी. खरा फिल्डिंग. या बॉलवरती आलाय चौकार. खरा फिल्डिंग अशा चुका कराल तर महागात पडू शकतात. कृष्णाईल वारले बडा संघ. धावसंख्या 32.
खराब फिल्डिंग पाहायला मिळालतीये. 12 मध्ये बनवायच्यात 20. 12 बॉल 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. जीवी स्पोर्ट्स गाव दिवी स्पोर्ट तिळसे संघाला 12 चेंडू 20 धावांची गरज. चला स्पीडअप घ्यायचंय फिल्डिंग करणारी टीम. मध्ये बनवायच्यात 20. चला फिल्डिंग लावून गेला लगेच. गोलंदाज प्रवीण चौधरी बॅटिंगला. वैभव डुकले मध्ये 20 बॅटिंगला वैभव डुकले पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण चौधरी. ते चांगला बॉल आहे हाताळलाय गोलंदाज प्रवीण चौधरीनं. पहिला बॉल डॉट. थोडासा दबाव निर्माण करावा लागेल कारण दोन्ही बॅटरचे बॅट लागलेले आहे. वैभव डुकलेचे 2 बॉल मध्ये 2 षटकार. त्यानंतर निलेश शेळकेचा एक चौकार. त्याच्या जोरावरती धावसंख्या 1 गडी 32. 11 मध्ये बनवायच्यात 20. पुढील बॉल बॅटिंगला वैभव डुकले. सन्मान दिलाय बॉलला. टॅप केले बॉलला. फिल्डर आलेत महेश खरपडे त्या बॉलमध्ये. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा धाव फलकामध्ये जॉईन होतील. या 2च्या साह्याने धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळतील. 34. 10 बॉल 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावांची गरज. हो सुपला सजवायचा होता. वाईड बॉल सुपला सजवायचा होता. 1 फॉर दी ओव्हर असं वॉन देखील केलं जात आहे. गोलंदाज प्रवीण चौधरीला सुपला अनोख्या शैलीचा फटका सजवायचा होता वैभव डुकलेच्या मार्फत, पण तो कनेक्शन झाला नाहीये. पस्तीस झाल्या. 10 बॉल 17. लॉफ केलाय वैभव डुकलेच्या बॅटमध्ये. वाह लाजवाब स्ट्रोक. प्रेक्षक स्टँडला सलामी देणारा 300 पुन्हा एकदा गमावल्याचं आमच्या प्रेक्षक राजानं. या बॉलवरती आलाय जीवी स्पोर्ट्सचा ब्रँड, तिलसेचा ब्रँड षटकार. युवा झेलसाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक गडी बाद 41. नऊ मध्ये बनवायच्या 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. दी वन मॅन शो दी वन मॅन आर्मी. युवराज डुकलेंनी चांगलं स्टार्ट करून बाद झाला. त्याच्या बॅटमधनं चांगले फटके आले. त्यानंतर बाद निलेश शेळके त्याने देखील साथ दिली वैभव डुकलेला. 8 बॉल 22 वरती खेळतोय वैभव डुकले. 9 मध्ये बनवायच्या 11 धावा. पुढील बॉल प्रवीण क्रॉस बॅटने फटका सजवलाय. चांगला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. एक तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी नकार. एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 42. 8 मध्ये बनवायच्या 10 धावा.
8 मध्ये बनवायच्या 10 धावा. एक गडी बाद 42. 8 मध्ये 10 धावा. कट्टरचा 12 पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 42. 7 मध्ये बनवायच्या 10 धावा. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. सात मध्ये बनवायच्या 10 धावा. बॅटिंग निलेश शेळके. 7 बॉल 10 धावा. खोला टाकलेला बॉल वा लाजबाब स्ट्रो. निलेश शेळकेचा वार. बॉल चाललाय मैदान लागला व दन करत निलेश शेळकेच्या बॅट मध्ये या बॉलवर याला क्रॅकिंग 4 चौकार. सहा बॉल 6. फिल्डिंग लागून गेला लगेच वारली पाडा टीम. सहा चेंडूवर 6 बॉल 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. सहा बॉल 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय महेश करपडे. तर बॅटिंगला वैभव डुकले. 6 बॉल 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. आडव्या बॅटने चांगला फटका आहे. झेल पकडेल का? झेल फील्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल सोडलाय का? मॅच सोडलाय वैभव डुकलेचा. त्याची बॅट बोलली या मॅच मध्ये. या मोमेंटला या सिच्युएशनला वैभव डुकलेचा झेल हा महागात पडू शकतो तुम्हाला. पाच बॉल 5. पाच बॉल 5. 5 बॉल 5. स्विंग केलाय बॉलला. टर्न केलाय. क्रॉस बॅटने फटका. गॅप मध्ये बॉल आहे. बॉल अडवण्याचं काम केलंय. एक सिंगल. बॅकअप आहे. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाऊ शकतो. महेश खरपडेला जर मॅच मध्ये वापसी करावी लागेल तर चांगला गोलंदाजी करावी लागेल. आता 4 मध्ये बनवायच्या 4 धावा. 4 चेंडू 4 धावेंची गरज जिंकण्यासाठी. जीबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देते आहे कृष्णा 11 वारलीपाडा. एक मोठा सामना. 4 मध्ये 4. बॅटिंगला वैभव डुकले. 10 बॉल 24 वरती तो खेळतोय वैभव. 4 बॉल 4. टॅप केले बॉलला. पाऊशाल OUT फलंदाज बाद. आता 3 मध्ये बनवायच्या 4 धावा. 3 चेंडू 4 धावेंची गरज. कुठेही जाऊ नका. हा आदिवासी चषकाचा थरार आहे. चार धावा. 3 चेंडू 4 धावेंची गरज. तीन बॉल 4. लॉफ करायचा होता. उडवलाय बॉलला. मिस टायमिंग. झेल आणखीन एक ड्रॉप. डायरेक्ट हिट. दोन
50 झाल्या. 2 बॉल 2 धावेची गरज. 2 बॉल 2. दोन बॉल 2. दोन बॉल 2. बॅटिंगला सौरभ काले सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. मिडल ऑर्डर मध्ये अजूनही सांगू शकत नाही कोणता संघ जिंकेल. दोन बॉल 2. दोन बॉल 2. सौरभ काले बॅटिंगला. पुढे टाकलेला बॉल टॅप केले बॉलला. आता मात्र मोहो काय घडतंय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. खराब फिल्डिंग. हार्ड लक देऊया. मॅच कुठे होता. हा एक सिंगल पुन्हा एकदा चान्स बनले होते परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. हार्ड लक देऊया. कृष्णाने वारली पाडा आणि वेल प्लेड सौरभ काले. युवराज डुकले आणि कंपनी अर्थात जीबी स्पोर्ट्स आई गावदेवी स्पोर्ट्स तिळसे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. यापुढे होणारा सामना सागर 11 धामोते विपक्ष अष्टविनायक चिंचोटी कामन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा द्वंद्व आणि जशी या मॅचला होईल सुरुवात तसे मात्र कॉम्बॉक्स मध्ये जुळले जातील. द व्हाईस ऑफ डोंगरीपाडा, द व्हाईस ऑफ शहापूर.